आजची तरुण पिढी उत्सव दिन रंगांचा आभाळ याने सजला, उत्सव दिन रंगांचा आभाळ याने सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही, घडतात रोज युद्धे पण कृष्ण आज नाही, नूर नारी पळवणारा रावण रोज पायी, सीतेश शोधणारा हनुमान आज नाही. प्रेम करते सारे या दृष्ट आशेवरती, गुरुदक्षिणा देणारा कर्ण आज नाही. सत्ता सत्तेस भोगणारे नेते रोज पाही, सत्ता सत्तेस भोगणारे नेते रोज पाही, अफजल खानाचा कोतळा शाहिस्ते खानाची ढोणे तोडणारा छत्रपती शिवाजी महाराज आज नाही, छत्रपती शिवाजी महाराज आज नाही. मित्रांनो, 15 ऑगस्टच्या दिवशी जर हा विषय ठेवा लागत असेल तर समजून जा की आजची तरुण पिढी फारच बिघडत चालली आहे. नाचून कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी, नाचून कीर्तनाच्या रंगीत ज्ञान दीप लावू जगी असे म्हणणारे संत बराय आम्हाला पाहायला मिळायचे. परंतु आजचीच तरुण आपली काय म्हणताय, आवाज वाढवली जे तुला आईची शपथ आहे, आवाज वाढवली जे तुला आईची शपथ आहे. हे आजची तरुण पिढी. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला मिळायचे. परंतु आजचीच तरुण आपली काय म्हणताय, तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आणि तुम्हाला चला, तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आणि हो. वयाच्या 12 वर्षी, वयाच्या 12 वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचे बोलू कौतुक आहे परी अमृताची पैजा जिंकली, मराठीचे बोलू कौतुक आहे परी अमृताची पैजा जिंकली अशी ज्ञानेश्वरी लिहिली. परंतु आजचे तरुण आपले मात्र मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त झाले. ही आज आमच्या दुर्दैवाची गोष्ट आहे. वयाच्या 14व्या वर्षी, वयाच्या 14 वर्षी धर्मवीर संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. परंतु आजचीच तरुण आपली मात्र मोबाईलमध्ये पबजी खेळण्यात व्यस्त झाली, मोबाईलमध्ये पबजी खेळण्यात व्यस्त झाली. वयाच्या 16व्या वर्षी, अवघ्या वयाच्या 16व्या वर्षीच माझ्या राजानं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. परंतु आजची तरुण आपली मात्र इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती फेक अकाउंट खोलण्यात व्यस्त झाली, फेक अकाउंट खोलण्यात व्यस्त झाली. कधी देहूला गेला तर इंद्रायणी वाहते, कधी देहूला गेला तर तिथे इंद्रायणी वाहते. परंतु इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा राय दिसत नाही. हीच आज आमच्या दुर्दैवाची गोष्ट आहे. कधी आळंदीला गेला तर तिथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे, कधी आळंदीला गेला तर तिथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. परंतु त्या समाधीवर प्रकाशाचा लखलख नाही आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी माझी ज्ञानेश्वर माऊली आज कधी दिसत नाही. हीच आज आमची दुर्दैवाची गोष्ट आहे, हीच आज आमची अडचण आहे. गाड्या खूप आल्या, बुलेरो आली, स्कॉर्पिओ आली, टोयोटा आली, फॉर्च्युनर आली, अल्टो आली, गाड्या खूप आल्या. परंतु जग भ्रमण करणारा माझा नामदेव आज कुठे दिसत नाही. हीच आज आमची अडचण आहे, हीच आज आमच्या दुर्दैवाची गोष्ट आहे. करोडपती लाखपती खूप पाहिले, करोडपती लाखपती खूप पाहिले, परंतु एक फुटकं गाडगं आणि एक झाडू अशी त्याची इस्टेट जो गावागावाला स्वच्छतेची श्रीमंती महान करून गेले असे संत गाडगे बाबा आज आम्हाला गावोगावी स्वच्छता करत असताना दिसत नाही. हीच आज आमची अडचण. अलीकडे पलीकडे खूप राज्य झाले, अलीकडे पलीकडे खूप राज्य झाले, परंतु रयतेच्या डोळ्यावर सुखाचा छत्र राहावा यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रंगण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आज आम्हाला कुठे दिसत नाही. हीच आज आमची दुर्दैवाची गोष्ट आहे, हीच आज आमची अडचण आहे. परंतु आमची तरुण आपली काय म्हणतात, आहेस तरुण तर घे मजा करून, आहेस तरुण तर घे मजा करून, जाशील म्हणून तर टाकतील पुरून, जाशील म्हणून तर टाकतील पुरून अशी गंभीर परिस्थिती आज महाराष्ट्राची झाली. मला वाटतं आजच्या तरुणाचे विचार कसे असले, आम्ही आजचे तरुण सेवा करून, भ्रष्टाचारास टाकू करून, बेरोजगारीस टाकू करून, गोरगरिबांना सोबत करून, अन्यायाचा पराभव करून आणि तेव्हाच करून देशाचे तरुण सोशल मीडियाचा योग्य वापर करून भारताला महासत्ता दाखवू करून असे आजच्या तरुणांचे विचार असले पाहिजे. आज प्रत्येक तरुण सोशल मीडियावरतीच आहे, आज प्रत्येक तरुण सोशल मीडियावरतीच आहे. आणि तुम्हाला असाच एक प्रसंग सांगावा असं वाटतो. अवघ्या 14 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाचा वयोगटातील मुलगा कविता सांगण्यासाठी पुढे आला. त्याच्या कवितेचे नाव प्रेमाला उपमान आहे, कारण की आमच्या मुलाच्या डोक्यात हेच प्रेमाला उपमान आहे. त्यांनी कविता सुरू केली. प्रेमाला उपमान नाही, उपम्याला साकार नाही, प्रेमाला
श्रीमंत राजपुत्रात तुमचाच वारसा सांगणारी गावठी मात्र निरोगी व्यस्त राहिली नाही. शिवाजी राजे, संभाजी राजे, आजची तरुण पिढी स्वराज्य विरुद्ध नव्हे तर पिढी आणि पिढीसाठी जन्माला आली राजे. आजची पिढी स्वराज्य विरुद्ध नव्हे तर पिढी आणि पिढीसाठी जन्माला आली. शिवाजी राजे, संभाजी राजे, तुम्ही स्वराज्य स्थापनेसाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं आणि ते स्वराज्य वाढवण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्या स्वराज्यात त्या महाराष्ट्रात पायाला चालत जातात राजे. राजा तो पायांचा नाच करण्यास तुमचा मावळा स्वतःची धन्यता समजतोय राजा. लाज वाटते या गोष्टीची आम्हाला राजा, लाज वाटते या गोष्टीची. शिवाजी राजे, संभाजी राजे, आजची तरुण पिढी ही पिढी आणि पिढीसाठी मरायला तयार झाली आणि आम्ही म्हणतो शिवाजी राजे, संभाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. मी म्हणते राजे, मी म्हणते शिवाजी राजे, मी म्हणते संभाजी राजे तुम्ही जन्माला यायलाच कसे. हल्ली आम्ही जिथं गप्पाच मारतोय म्हणजे शिवाजी आणि संभाजीचा प्रश्नच कुठे उठतोय राजे. शिवाजी आणि संभाजीचा प्रश्नच कुठे उठतोय. असो आजच्या तरुण पिढीबद्दल बोलावं तेवढं कमीच. बोलण्यासारखं खूप आहे, प्रत्येक जण हा वेळच्या बंधनाचा पडलेला असतो. त्यातून मी तरी कशी सुटणार. काही चुकीचं बोलले असेल तर मला माफ करा आणि शेवटी एवढेच म्हणायचं वाटतंय, इतिहास विसरून कधी